राज्याचे कृषी मंत्री असं म्हणाले, की या शेतकरी त्याला कर्जमाफी दिली, की तो लग्न करतो, साखरपुडा करतो आणि त्यामुळे त्याच्या कर्जबाजारीपणाला तो स्वतः जबाबदार आहे आणि कर्जबाजारीपणातून ज्या सगळ्या आत्महत्या होतात, याचा अर्थ त्याला तो स्वतः जबाबदार आहे. खरंच शेतकरी त्याच्या मरणाला स्वतः जबाबदार आहे का? तो शेतकरी खराच लग्न करतोय का कर्ज काढून? तर करतोय. हं. पण त्याच्यावर ही वेळ का आली? आपण समाज, राजकारणी आणि व्यवस्था म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण जर त्याच्याकडून उत्पन्न कुठलं येत नसेल आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या समोर येऊ पाहत असतील आणि आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे कार्यक्रम, सण समारंभ, लग्न. एक सामाजिक दबाव आणि मग मला बरोबर. मुद्दा तो पण विचारायचा ना, हे राजेशाही, शाही विवाह सोहळे वगैरे नेत्यांनी करू नये मग? बरोबर. त्यांनी पण करायला त्यांनी आदर्श समाजासमोर नक्कीच, ठेवायला पाहिजे. नक्कीच. शेतकऱ्याचं बघून नेते करत नाहीयेत ना. बरोबर. नेत्यांचं बघून शेतकरी शेतकरी करतोय, करताय. सामान्य माणूस करतोय, हो, हो. की ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते लग्न करताय. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे एक सामाजिक दबाव आहे. 100% सामाजिक दबाव आहे आणि हा सामाजिक दबावाला शेतकरी आत्ता काही त्याच्या तोंडी पडला जातोय किंवा त्याला बळी पडला जातोय असं नाहीये. तर मागच्या 20 वर्षापासून तो बळी पडला जातोय. मराठवाड्यामध्ये साधारण एका मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तर साधारण 10 लाखापेक्षा जास्त खर्चची रक्कम आहे. तर काही शेतकरी कर्ज न काढता त्यांच्या एक एकरी जमिनी विकायला काढतात. तर अशा पद्धतीची पिळवणूक गावांमध्ये सुरू आहे. पण मला असं लक्षात येतं, की जो आर्थिक स्तर गावातला जो आहे, मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये हा मायक्रो इकॉनॉमी जी गावाची आहे, सर्क्युलर इकॉनॉमी जी आहे, फिरता व्यवहार जो आहे, तो पूर्ण कोलॅप्स. थांबलेला आहे, कोलॅप्स झालेला आहे. हां. आणि याच्याकडं आपण व्यवस्था म्हणून कुणाचंच लक्ष नाही आहे. ना त्याच्यामध्ये आपली कुठली पॉलिसी आहे, ना त्याच्यामध्ये धोरण आपण कुठलं आखतोय, राबवतोय. आणि याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या आर्थिक स्तरावर आणि तो पुढच्या 2 ते 2.5 वर्षाच्या निमित्तानं त्याच्या मानसिक स्तरावर मोठ्या प्रमाणात आघात करतो. आत्ता मागच्या 5 वर्षाचा जर आराखडा आपण बघितला, तर सगळ्यांमध्ये यावर्षी 2,704 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा समोर येतोय.